आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान निर्णय, तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजन यांना मान। ही यादी फक्त ध्वजारोहणासाठी, पालकमंत्री पदासाठी नाही। नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये गोगावले पालकमंत्री होतील असा अजूनही विश्वास मंत्री उदय सामंत ठाम। खोतकी विधानामुळे भास्कर जाधव यांच्यावर वादंग, माझ्यावर टीका करण्यासाठी भाजपनं ब्राह्मण संघाला पुढे केलं, मात्र मी कुणालाही घाबरणार नाही, माफी मागणार नाही, भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम। भिवंडीत दोघांची रात्री धारदार शस्त्राचे वार करून हत्या। प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावं। प्रफुल्ल तांगडी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत। प्रफुल्ल तांगडीच्या हत्येनंतर भिवंडीच्या खर्डी गावात पोलीस बंदोबस्त वाढवला। काल रात्री 11च्या सुमारास प्रफुल्ल तांगडी यांची धारदार शस्त्राचे वार करत झाली होती हत्या। पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेविरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आज आंदोलन, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रेरणेतून स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण। विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं, याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो। विद्यापीठाने राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील। रोहित पवारांचं ट्विट। आम्हीही कुलगुरूंना वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो, मतांची चोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरून सुषमा अंधारेंची टीका। मनसे पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आज 11:15 वाजता मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे यांच्या आदेशानंतर भेट होणार।